हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसापासून जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसतोय। त्यामुळे पूर्णा नदीवर असलेले येलदरी धरण भरलेले आहे। त्या धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये सिद्धेश्वर धरणात करण्यात आलेला आहे। यासह सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। त्यामुळे सिद्धेश्वर धरण आता पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। सिद्धेश्वर धरणातून 12 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात करण्यात येतोय। मी ज्या ठिकाणी धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले त्या ठिकाणी उभा आहे। आपण या ठिकाणी बघू शकताय मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे ते आपल्याला पूर्णा नदी पात्रामध्ये त्या पाण्याचा विसर्ग होताना आपल्याला पाहायला मिळतोय। ड्रोनच्या माध्यमातून आपण या जे धरण भरले त्या धरणाचा पूर्ण आढावा बघतोय। दूरपर्यंत सगळीकडे पाणी पाहायला मिळते। 12,200 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात करण्यात येतोय। या धरणामधून हिंगोली सह वसमत आणि पूर्णा या शहरांसाठी सुद्धा पिण्याचं पाणी सोडलं जातं। त्यामुळे या शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानं शेतकरी वर्गात सुद्धा मोठं आनंदाचं वातावरण पाहायला मिळते। कारण या धरणामधून कालव्याच्या माध्यमातून शेतीला पाणी सोडलं जातं। त्यामुळे शेतकरी वर्गात सुद्धा मोठं आनंदाचं वातावरण आहे। तर सामूहिक जे पाणी पुरवठा करणाऱ्या योजना आहेत त्या अनेक योजना याच धरणावर अवलंबून आहेत। त्यामुळे अनेक गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा मिटलेला आहे। धरणामध्ये दूरपर्यंत पाणी पाहायला मिळते। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या धरणावर अवलंबून असलेले शेतकरी नागरिक जे ते आनंदित झाल्याचं पाहायला मिळते। आणि या धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात करण्यात येतोय। भविष्यातील पाण्याची आवक लक्षात घेता पाण्याचा विसर्ग वाढवायचा की कमी करायचा हे धरण प्रशासन ठरवणार आहे। परंतु सध्या तरी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात करण्यात येतोय। माधव दीपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।